पंचाच्या भूमिकेमध्ये असतील काय? नाही आहे. विनोद ॲडव्हेंचर बॉईज R&J ॲडव्हेंचर बॉईज टीमचे विनोद पंचांच्या भूमिकेमध्ये असतील आणि त्यांच्या सोबतीला त्यांच्यासोबतच आपण बघणार आहोत. वेलकम बॅक. आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. आपण बघतायत ॲडव्हेंचर प्रीमियर लीग सीझन 3 पर्व 3 आणि तिसऱ्या पर्वामध्ये आता सुपर 4 मधील लढती सुरू झालेत. पॉईंट टेबलमध्ये टॉपवर असलेल्या दोन टीम आमने सामने खेळताना दिसेल. एलिमिनेटर राऊंड प्रमाणे ह्या मॅचेस असतील, ज्याच्यामध्ये आता एक जरी पराभव तुमच्या हाती आला तरी तुम्हाला दुसरी संधी मिळेल दुसरा मॅच खेळण्याची. आणि जो मॅच जो जिंकेल हा मॅच तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. अतुल हे सुद्धा या ठिकाणी दाखवत आहेत. सकाळपासूनच ते उपस्थित झालेत. सगळ्या ज्या टीम्स आहेत त्या टीम्सला त्यांचा सपोर्ट लाभला आहे. बॅटर उतरलेत. रियाज नॉन स्ट्राईक इनकडे, स्ट्राईक इनकडे बॅटर राहतोय. आकाश काळे, अक्षयचं नाव सुद्धा बदललं आमच्या मॅन्युअल स्कोररने. अक्षय याची गोलंदाजी सुद्धा चांगली झाली. गुणवत्ता त्याने सिद्ध केले. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर निर्वी चॅम्पियन्सचा नंबर 1 चा गोलंदाज आलाय. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या प्लीज. कुणाल गोलंदाजी मार्गावर. कुणाल, बिग मॅच बिटवीन धीस टू, सेजल वॉरियर्स वर्सेस निर्वी चॅम्पियन. गेम इज ऑन. पहिलाच बॉल सरळ बॅटने अक्षय याने हा कळून काढला होता. चांगला फिल्डिंग बघा. जी तोड मेहनत करतायत संजय राम बहादूर मौर्या. चांगली कामगिरी केली त्यांनी. मागच्या कामगिरी त्याची विसरता कामा नये आणि त्याच्या कामगिरीमुळेच निर्वी चॅम्पियन हा पॉइंट टेबल्स मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. रियाज यांनी स्वीप केलं जातोय. या चेंडूला एकदा पूर्ण केली, एकच धाव मिळेल. डिक्लेरेशन सोन एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 2 वर. 4 षटकांमध्ये 50 धावा जरी बनवल्या तर मग दुसऱ्या इनिंग मध्ये प्रत्युत्तर देताना त्रस्तपणा जाणवू शकतंय टीमला. आणि आता सध्या तेच कामगिरी करण्याची आहे, धावा बनवण्याची बॅटिंग करताना सेजल वॉरियर्सच्या टीमला. गोलंदाज तयार. कुणाल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा. एक धाव मिळाली. एका धाव्याच्या साहाय्याने धावसंख्या झाली आहे ती 3. अंडरआर्मची क्रिकेट स्पर्धा असली तरी चांगला प्रतिसाद मिळालाय लाडक्या प्रेक्षकांचा. आपण जर बघितलं तर चोहे बाजूने प्रेक्षक आहेत आणि सर्वात जास्त प्रेक्षक आहेत ते सेजल वॉरियर्स यांच्या त्या तंबूमध्ये, त्या पॅव्हेलियन्स मध्ये. तो स्टँड खचाखच भरलेला दिसतोय. दुसऱ्या बाजूला निर्वी चॅम्पियनचा जो सपोर्टर्स आहेत ते फार कमी आहेत. चेंडूला गॅप मध्ये टाकलाय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. 2 धाव्याची भर, धावसंख्या 5. चेंडू जर आपण बघितलं तर लाईट 10x टेनिस बॉल्स प्रीमियर हे चेंडू वापरले जात आहेत. आणि अशा लीग मॅचेस मध्ये हे चेंडू नेहमीच कामी पडत आहेत. आयोजन सुंदर आहे. तितकेच चांगले खेळाडू पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये. आणि त्या खेळाडूंची पाहिलेली आपण गुणवत्ता, त्यांनी दाखवलेलं कौशल्य हे आपण सर्वांनीच बघितलंय. थोडंसं व्यत्यय येतोय. जलद गतीने षटकं टाकली जातील ह्यात काही शंका नाही. षटकातील 4था बॉल टाकण्याकरता तयार गोलंदाज. स्वीप केलंय. डिक्लेरेशन सोन एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धाव फळकावर लागली जाते ती 6. स्कोर इज 6. चांगली क्लॅरिटी आहे.
APLच्या या स्पर्धेमध्ये आणि TCP द्वारे ही थेट प्रेक्षेपण होतोय. या सत्रामध्ये थोडेसे प्रेक्षक हे शांत बसलेत, कारण ही जी मादक हवा आहे त्या हवेच्या चोतावर आमचे प्रेक्षक राजे सध्या डुलक्या देत आहेत. इथे 2 धाव मिळत आहेत. डिक्लेरेशन झोन धाव मिळतील 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 6 धाबा, 8 धाबा. 5 बॉलची समाप्ती, धावसंख्या 8. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. डेड बॉल, डेड बॉल. 2 धाबा असतील या. लो 2 धाबा ऍड केलेत त्या, 8 धाबा चालत. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहेत. फक्त स्टंप पाडायचा राहून गेला होता. रियाज स्ट्राइक इन कडे सरळ बॅटचा वापर केलाय. रियाज यांनी जमिनी लगत हा फटका खेळला. 2 धाव पूर्ण करतोय. 2 धावाच्या मदतीनं पहिल्या षटक इथे समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धाव फळकावर बिन बाद 10 धावा, 10 विदाउट लॉस. ऐकूया सुमधुर गीत. कमॉन डीजे, डीजे जागा. सेजल वॉरियर्स टीम. उजव्या बाजूला तुम्ही बघतायत मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त पंच संजय किसन मात्रे साहेबांचं आगमन झालं आणि त्यांच्या सोबतच त्यांचे सुपुत्र कुमार कविश हे सुद्धा दाखल झालेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम संजयजी. सुप्रीमो सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये सातत्याने गुणलेखक म्हणून त्यांचा लेखाजोखा आपण पाहिलाय आणि त्यांचेच आज शिष्य विजय कांबळे हे सुद्धा चांगलं काम करत आहेत. मॅच कडे वळूया. गोलंदाजी मार्गावर नंबर 2चं षटक टाकण्याकरता गोलंदाज झालाय आणि त्याचा पहिलाच बॉलवर 1 धाव मिळाली. इथे एका धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या धाव फळकावर पोहोचली 11 वर, 11. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अमित यादव, अमित दूधनाथ या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी केली होती. डिफेन्सिव्ह स्ट्रोक, बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. 2 धाब्यांची पडली भर. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या धाव फळकावर लागली आहे ती 13. बिनबाद नाबाद 13 धाबा. अजूनही जे हवा आहे ते मिळत नाही बॅटिंग करणाऱ्या सेजल वॉरियर्स टीमला. संजयचे मात्र इथे दाखवले. चांगला लेखाचोखा त्यांचा नेहमीच असतो आणि आज त्यांच्यामुळेच विजय कांबळे सारखे स्कोरर घडले गेलेत. वा, डाऊन द लेग, वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाबेची धावसंख्या झाली आहे ती 14 धावा, 14 विदाउट लॉस. बिनबाद नाबाद 14 अशी उत्तम दर्जाची सलामी या 2 बॅटर्सनी दिली आहे. हा महत्वपूर्ण मॅच आहे. एलिमिनेटर राऊंड आहे आणि याच्यामध्ये जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये दाखल होईल आणि ह्यामधून जो संघ हारेल तो नंबर 2च्या मॅच मधील विजेता संघाविरुद्ध लढेल. मॅच क्रमांक 1 सुरू आहे. टॉप 2 निर्भीक चॅम्पियन वर्सेस सेजल वॉरियर्स. अमित याच्या कोट्यातील पुढचा बॉल. अमित यादव तयार. ओहो, डॉट बॉल. चांगला चेंडू टाकला गेलाय. बीट केलं जात आहे. वेग चांगला होता. तितकंच चांगलं नियंत्रण ठेवलं गेलंय. आणि अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर जलद क्रिकेट आहे. याच्यामध्ये तुम्हाला झटपट अंदाज घ्यावा लागतोय. विकेटवर सुद्धा वेगाने धावा बनवाव्या लागतायत. लेग ब्रेक केलाय. वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 15 वर. बिनबाद 15. विकेट मिळाली नाही. धावसंख्या 15 आणि 3 चेंडू टाकून चालूत. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकात. पायावर आदळलाय. डेड बॉलचा इशारा. या ठिकाणी डॉट बॉलचा इशारा.
म्हणजे जर आपण बघितलं तर चांगली गोलंदाजी आहे. जो अनुभव त्यांना ओव्हरआर्म्स क्रिकेटमध्ये त्याचा पाहायला मिळतो तसाच अनुभव तो अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा दाखवतोय. एक्सपिरियन्स आहे, मोठमोठ्या मॅचेस तो खेळत असतोय आणि चांगली गोलंदाजी करतोय या वेळेला. बघूया सध्या स्ट्राईक इन कडे असलेला बॅटर अक्षय काळे काय करतोय. व्यक्तिगत 4 धावा तो बनवतोय. पुढे येऊन चेंडूला वळवलं जातं मिड ऑफ मध्ये. 1 धाव पूर्ण केली अक्षय यांनी. एका धाव्याच्या साहाय्याने धावसंख्या 16. चेंडूंचा जर आपण विचार केला तर 5 चेंडू टाकून चलेत. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहेत अमित यादव या गोलंदाजाचा. म्हणजेच पूर्णतः जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, बेड्या लावल्यात असं म्हणायला काय हरकत नाही सेजल वॉरियर्स या टीमला. एकही चौकार या इनिंग मध्ये येताना दिसत नाही किंवा एकही षटकार येताना दिसत नाही. रियाज शेख बॅटिंग करण्याकरता सज्ज आहे. फिल्डिंग आपण बघूया. लॉंग ऑन, खाऊ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग हे 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. ऑफ साइडला लॉंग ऑफ मध्ये 1 क्षेत्ररक्षक डीप. हो, चांगला ड्राईव्ह केला जातो. सेफ ड्राईव्ह आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावे करता बॅटर धावतायत. जुगल पाटील थ्रो करतायत आणि त्याच्या आधीच 2 धावा पूर्ण केल्यात बॅटरने. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा आहेत सेजल वॉरियर्स या टीमच्या. बिन बाद ना बाद 18 धावा. 18 फॉर नन. बघा कशी वाढलंय. कारण महिला सुद्धा क्रिकेटकडे आकर्षित होत आहेत. युवती सुद्धा क्रिकेटच्या दिशेनेच आकर्षित होताना दिसत आहेत. आणि आज जर आपल्या परिसरामधून पाहिलं तर वाकीपाडा गावातील श्री संजय हरिश्चंद्र पाटील यांची सुकन्या उन्नती संजय पाटील ही अंडर-15 मध्ये MCA द्वारे खेळताना दिसेल. तिचं सिलेक्शन झालंय. मुंबई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत लेदर क्रिकेटच्या मॅचेसमध्ये तिचं सिलेक्शन झालंय आणि ती आपल्याला खेळताना दिसेल. अभिमानास्पद गोष्ट आहे, गौरवास्पद गोष्ट आहे ही आपल्या परिसराकरता आणि त्यांचं सुद्धा मी कौतुक करेन. खूप परिश्रम त्यांनी घेतलात. आता हा चेंडू उडवलाय. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात. विकेटचं पतन. अक्षय काळे इज गॉन. धावसंख्या 18. तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर यश मिळतंय गोलंदाज भावेश पुणेकर याला. थँक्यू सो मच. धावसंख्या 1 गडी बाद 18. आणि कुमारी उन्नती संजय पाटील हिच्या मागे जितकं परिश्रम त्यांच्या आई वडिलांनी घेतले तितकंच परिश्रम त्यांचे कोच रवींद्र पाटील ओम साई स्पोर्ट्स क्लब जे चालवत आहेत. लेदर क्रिकेटच्या अर्थातच अकॅडमी आहे आणि त्या अकॅडमीमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू डिसेबलचा रवींद्र पाटील यांच्या अकॅडमीमध्ये ती सातत्याने सराव करताना दिसतंय. म्हणूनच त्या उन्नती पाटीलचा उल्लेख या ठिकाणी करावा असं वाटतोय. हीच ती क्रिकेटची क्रेज आहे मित्रांनो. कारण WPL वुमन प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा सुद्धा त्याच्यामध्ये ज्या महिला क्रिकेटर्स आहेत त्यांना भरपूर पैसा मिळतोय. आपलं करिअर ते करू शकतायत. धाबा सध्याच्या घडीला धावफळकावर आहेत त्या 18 धाबा 1 गडी बाद. भावेश पुणेकर याचा हा बॉलवर मोठा फटका खेळलाय. चेंडू येतो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू सीमारेषे पार. मिळताय धाबा 4. APL चौकार. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचली 22 वर. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे आणि तोच हेतू लक्षात घेता अनिकेत भोमटे आक्रमक रूप धारण करतोय. ओ बघितलं, फसवलं होतं या चेंडूवर अनिकेत भोमटे या बॅटरला. लेग ब्रेक चेंडू केला होता भावेश पुणेकर याने. 4 चेंडू समाप्त होतात त्याचे. 4 चेंडूंमध्ये त्याने 4 धावा खर्च केल्यात.
अजून 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकात. भावेश पुणेकर तयार. मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली. लांबी कमी. काय क्षेत्ररक्षक देईल का हमी? त्याने दिली हमी. झेल चांगला टिपलाय. विकेटचं पतन बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय. ह्या वेळेला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 22. क्रमांक 5 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 22 धावा. 2 गडी बाद. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. या षटकामध्ये जर आपण विचार केला तर भावेश पुणेकर याने 4 धावा खर्च केल्यात. 2 विकेट्स मिळवल्यात. 5 बॉलमध्ये काय चांगलं बांधून ठेवलं बॅटरला. म्हणजेच अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू तो ठरलाय. मागची एक लीग याच मैदानामध्ये अंडरआर्म क्रिकेटची आपण पाहिली होती. त्या टुर्नामेंट्समध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून भावेश पुणेकर याला सायकल मिळाली होती. चांगला उत्तम दर्जाचा खेळाडू आहे. अंडरआर्म ओव्हरआर्म्स चांगल्या पद्धतीने तो खेळत असतोय. बॅकफुटला गेला. वाईड बॉलचा इशारा. मोठा फटका खेळताना दिसला होता बॅटर प्रतीक मोरे. मागच्या वर्षाचा उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज होता. सीझन 2 मध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. आणि तोच प्रतीक मोरे आता बॅटिंगसाठी उतरलाय. धावसंख्या 23. ओ चेंडूला खोदून काढलाय. परंतु क्षेत्ररक्षक सचिन पाल त्या ठिकाणी उपस्थित होता. त्याने टिपला झेल. फलंदाज प्रतीक मोरे होतो फेल. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत त्या 3 गडी बाद. 23 धावा. 23 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. तिसरे षटक टाकत असताना फक्त 5 धावा खर्च केल्या. 3 सफलता प्राप्त केल्यात भावेश पुणेकर याने. आणि एक कमबॅक केल्या. अगोदरच्या मॅच मध्ये पराभवाच्या छायेमध्ये जर गेलं असतं तर निकाल एक वेगळा असता. आणि इथे तो विजय मिळवल्यानंतर करो या मरो अशा स्थितीमध्ये विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वासाने ते मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. कारण आत्मविश्वास हा आपल्या प्रत्येक खेळाडूजवळ असायला पाहिजे. ज्यावेळेस बॅटर असतो, बॅटर बॅटिंग करतोय, बॉलर्स बॉलिंग करतो, त्यावेळेस त्यांच्याकडे आत्मविश्वास नावाचा मित्र असायलाच पाहिजे. आणि म्हणतात ना की आत्मविश्वास नावाचा मित्र जर तुमच्या जवळ असेल ना तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. इथे गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज असलोय संजय राम बहादूर मौर्या. खोळोरी टपाचा चेंडू होता. संजय असा 1 धाव पूर्ण केली बॅटरने. दुसरी धावा करता बॅटर धावतायत. कदाचित तिसरी धाव घेण्याचा विचार असेल काय. ओहो ओहो काय घडले बघूया. ओ बाद आहे की नाही. ओ काय चाललंय. आकाश चव्हाण आणि फलंदाज आहे तो म्हणजे रियाज शेख. वाव. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धाव फलकावर धाबा लागल्या जातात त्या 25 धाबा. खेळाडू जे आहेत ना ते खेळाडू कक्षामध्येच बसा. संतोष भांडवळकर आणि त्यांच्या टीम्सला विनंती करेन की खेळाडू कक्षामध्येच तुम्ही बसा. धावसंख्या धाव फलकावर आहे ती फक्त आणि फक्त 25 धावा. 3 गडी बाद. अजूनही ह्या इनिंगचे 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये 15 धावा येतील काय प्रश्न आमच्या डोळ्यासमोर पडलाय. परंतु रियाज शेख दुहेरी एकेरी धावा तो बनवतोय. व्यक्तिगत अशा 12 धावा त्याच्या भरल्यात. आकाश चव्हाण काहीतरी कानमंत्र देतात त्याला. दुपारच्या सत्रानंतर आकाश चव्हाण एकदम फ्रेश वाटत आहेत. मोठा फटका खेळायचा होता. फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू थांबतोय. 1 धाव पूर्ण केली. आकाश दुसऱ्या धावे करता धावतोय. कारण आकाशाला ठाऊक आहे माझी स्ट्राईक महत्वाची नाही, आमच्या टीम करता धावा महत्वाच्या आहेत. मग त्या रियाजने बनव या फिर मग माझ्यावर जबाबदारी आली तर मी सुद्धा बनवेल.
धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 3 गडी बाद 27. 3 गडी बाद 27. संजय राम बहादूर मौर्या. नेहमीच हशी मजाक त्यांच्या बद्दल केला जात असो अक्षय साटम यांच्याद्वारे, परंतु एक चांगला व्यक्ती आहे. बॅटिंग असो बॉलिंग असो 100% योगदान देताना दिसत आहेत संजय मौर्या. विलास पाटील सध्या थकलेले दिसत आहेत. दोन्ही हात त्यांच्या कमरेवर येताना दिसत आहेत. त्यांना थोडस बाजूला सरकवलं जात आहे आणि अशा स्थितीमध्ये चांगलं शरीर सुद्धा मेंटेन करता येतं खेळाडूला. वजन कमी करता येतंय. ओ कडक आहे काय? होय, हा कडक पटका, कडक बेधडक षटकार. मध्ये 10 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 33 धावा. रियाज खेळतोय 20 या धावसंख्येवर. त्याने सुद्धा चांगलं बॅटिंग केलंय. एक षटकार खेचलाय आणि 6 वेळा दुहेरी धावा तो पूर्ण करतोय. ही इज प्लेइंग ऑन 20 इन्क्लुडिंग 1-6. पुढचा बॉल फुल टॉस बॉल, परंतु तिथे मिडविकेट क्षेत्रामध्ये जुगल पाटील सज्ज होता. तो झेल टिपतोय. विकेटचं पतन बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय. तिसरा धक्का, चौथा धक्का. 4 गडी बाद धावसंख्या 33. भारी जल्लोष होईल क्रिकेटचा, खेळाडू येथे येतील. भारी जल्लोष होईल क्रिकेटचा. क्रिकेटचा उत्सव भरलाय भारी चंद्रपाड्याच्या नगरीचा. क्रिकेटचा उत्सव भरलाय भारी चंद्रपाड्याच्या नगरीचा. बघूया आपण नवीन बॅटर कोण आलेत. गणेश साटम आलेत, अक्षय साटम यांचेच बंधू आलेत. 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. 33 वर 4 गडी बाद. ह्या महत्वपूर्ण मॅच मध्ये एलिमिनेटर राऊंड मध्ये IPL मध्ये टॉप वर असलेल्या जशा 2 टीम्स आमने सामने लढतात आणि त्यांना पुन्हा संधी दिली जाते, तशीच संधी इथे या APL मध्ये मिळते. ज्या 2 टॉप करणाऱ्या टीमला मोठा फटका चेंडू अपेत आहे. जुगल पाटील इज देअर. लगातारच्या 2 बॉलवर त्यांनी 2 झेल टिपलेत. विकेटचं पतन लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 5वा धक्का. 5 गडी बाद धावसंख्या 33. चला जाऊया आपली ऍडव्हेंचर बॉईज प्रीमियर लीग बघायला. चला जाऊया आपली ऍडव्हेंचर बॉईज प्रीमियर लीग बघायला. चला जाऊया आपली ऍडव्हेंचर बॉईज प्रीमियर लीग बघायला. थँक्यू. आता MSD आलेत. महेंद्र सिंग धोनीचे जबरदस्त फॅन आहेत प्रवीण महात्री, आणि ते सुद्धा 6व्या क्रमांकावर उतरलेत, कारण MSD हे सुद्धा 6व्या क्रमांकावर उतरायचे. पाहूया आता 1 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या दिवसामध्ये डे 1 मध्ये त्यांनी कालच्या दिवसात पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला होता. आता सुद्धा त्यांना षटकार ठोकावा लागेल, जेणेकरून 39 पर्यंत तरी मजल मारले जाईल बॅटिंग करताना पहिल्या 4 षटकात. गोलंदाज मार्गावर गोलंदाज संजय राम बहादूर मौर्या विकेट हॅट्रिकवर आलाय. षटकार लागल्यानंतर सुद्धा चांगलं गोलंदाजी खच्चीकरण झालं नाही. दुसऱ्या बाजूला आकाश चव्हाण स्ट्राईक करता तडपत होता. ऑन ड्राईव्ह आहे, चांगला फटका आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धावे करता प्रवीण धावतोय आणि बघूया काय करतोय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फळकावर धावा लागल्या जातात. त्या 35 धावा आणि 9च्या सरासरीने 36 धावांची आवश्यकता असेल, टार्गेट असेल ते निर्वी 11 संघाल समोर. निर्वी चॅम्पियन टीमला 36 धावांची आवश्यकता 24 बॉल मध्ये. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा चंद्रपाडा येथे सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम ऍडव्हेंचर प्रीमियर लीग 2024.
असणार आहे, म्हणजे जोरात लागला पाहिजे तो चेंडू. चला मॅच ऑन करूया. जोगसपाट पहिली 2 षटकं खूप महत्त्वाची असतील सेजल वॉरियर्ससाठी, कारण पहिल्या क्रमांकावर थांबलेला हा संघ आहे लीग स्टेजमध्ये आणि त्याचमुळे आता या क्वालिफायर्समध्ये देखील जिंकण्याचा नक्कीच त्यांचा प्रयत्न असेल. पहिला चेंडू हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होत आहेत रियाज पंजांच्या डावीकडून. येस एक्झॅक्टली, रियाजलाच तर याच अंदाजासाठी ओळखलं जाते. पहिल्याच बॉलवर पहिला धक्का भावेश पुणेकर. बॅक टू डग आउट ऑन गोल्डन डक. ऍडव्हेंचर ग्रुप हा जमलाय सारा, जमलाय आज हो मदतीला, साऱ्यांचा हातभार लागलाय हो सुंदर या आयोजनाला. द ग्रेट मराठा ग्रुप हा जमलाय सारा मदतीला, साऱ्यांचा हातभार थँक्यू लागलाय HM हो. साऊंड अँड म्युझिक मिस्टर नयन म्हात्रे, मिस्टर मृणाल म्हात्रे. प्रवीणने खूप चांगला झेल टिपला यष्ट्यांच्या मागे आणि त्यांनी सहकार्य केलं रियाजला आणि रियाजकडून चांगली सुरुवात मिळते. सेजल वॉरियर्सला 36 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि त्यासाठी अशीच सुरुवात आवश्यक होती. रियाजच्या वतीने ती सुरुवात मिळते आणि म्हणूनच आता हे सांगावंसं वाटते की कुठल्याच धावसंख्येला अंडर एस्टिमेट करून चालत नाही. क्रिकेटमध्ये कुठलीच धावसंख्या जिंकण्याची शाश्वती देत नाही. तुमचं कर्तृत्व हे तुम्हाला सामन्यामध्ये टिकवत असते आणि आता रियाजचं चांगलं कर्तृत्व पाहायला मिळालं आहे. पहिल्याच बॉलर भावेश पुणेकर जो उत्कृष्ट फलंदाजांच्या यादीमध्ये वरच्या स्थानावर होता त्याला 0वर बाद करण्यासाठी रियाजची मेहनत. चांगला लेग कटर त्याने हाताळला आणि बॅटची आउटसाइड एज घेऊन बॉल प्रवीण या विकेट किपरच्या हातात जाऊन विसावला आणि सुरुवात चांगली पाहायला मिळते टीम सेजल वॉरियर्सची. सेजल वॉरियरचे संघमालक आहेत संतोषजी भांडवलकर आणि निर्वी 11चे संघमालक आहेत प्रवीणजी गुरखे. तर संघमालकांची देखील प्रतिष्ठा आता पणाला लागलेली आहे. सर्वांना जिंकायचं आहे पण जिंकेल फक्त एकच. 2 ट्रॉफीज आहेत. बक्षीसपात्र प्रणय नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत. खातं अजूनही खुललेलं नाही आहे निर्वी चॅम्पियन 11चं, कारण त्या ठिकाणी अडसर म्हणून उभा ठाकलेला आहे रियाज. ऑन साईडलाच बॅट्सविंग तर चांगला आहे पण त्या ठिकाणी गणेश होणार नाहीये चूक. बॅक टू बॅक 2 धक्के ब्रेस कंप्लीट करतो रियाज. चांगली सुरुवात या षटकाची. 2 धक्के 2 चेंडू निर्वी चॅम्पियन 11. समालोचन कक्षामध्ये आहे विजय कांबळे. खूप चांगली स्कोरिंग त्यांच्या वतीने आपण पाहतोय. गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. त्या थोड्याच वेळापूर्वी संजय म्हात्रे सरांना आपण या ठिकाणी पाहिलं. तुमचं चांगलं काम तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकते त्याची प्रचिती संजय सरांकडे पाहून येते. लगातार 10 वर्षांपासून ते सुप्रीमो ट्रॉफीमध्ये धावसंख्या नोंदणीचं काम करतायत. म्हणजे तुम्ही जर तुमच्या कार्याशी एकनिष्ठ आहात तर नक्कीच तुम्हाला वरच्या दर्जा प्राप्त होतो. ती एकनिष्ठता संजय म्हात्रे सरांची पाहायला मिळाली आणि त्यांनी कित्येक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम सुद्धा केलेलं आहे आणि विजय सुद्धा इतरांना घडवत आहेत, ज्यामध्ये आपण आयुषला पाहतोय ते देखील स्कोरिंग कव्हर करतात. अंकित पवार आज खेळत आहेत म्हणून ते स्कोरिंग पासून अलिप्त आहेत, पण चांगली स्कोरिंग या परिसरामध्ये या सर्व धावसंख्या नोंदकांची राहिलेली आहे. बॅकफुटला गेले, कट केले बॉलला गॅप होता. क्षेत्ररक्षक पोहोचतील कव्हर पॉईंटचे, तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण मोरेंचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 1 धाव. आता कुठेतरी धावफलक सुरू झालेला आहे टीम निर्वी चॅम्पियन्स या संघाचा. 36चा पाठलाग करायचा होता. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले रियाजने खूप चांगली सुरुवात दिली. हॅट्रिकच्या उंबरट्यावर होता पण टप्पा थोडासा खेचला होता, त्याचमुळे स्कोप मिळाला कट करण्याचा फलंदाजाला आणि त्या ठिकाणी पूर्ण केलं त्यांनी 1 धाव. रियाजला अजूनही क्षेत्ररक्षणामध्ये बदल अपेक्षित आहे, कारण पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर प्लेमध्ये सर्कलच्या आतमध्ये आपण 4 क्षेत्ररक्षक पाहतोय. एक आहे कव्हरला मिड ऑन मिड विकेट. सर्कलच्या आतमध्ये रियाज अराउंड विकेटनं. फुलरेंचा बॉल ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. मिड ऑफच्या बॉलवर पोहोचतात. थोडं फंबल आणि बघा एका चुकीमुळे प्रतिस्पर्धी संघाला 2 धावा मिळालेल्या आहेत. 2 धावांची होते वर. धावसंख्या पोहोचते 3 आकड्यावर. प्रत्येक षटकामागे 9च्या गतीनं पाठलाग करायचा होता आणि आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत रियाजने 4 आणि 4 धावांमध्ये त्यांनी 3 धावा खर्च करताना 2 विकेट्स मिळवल्या आणि 2 विकेट्स कोणाच्या तर भावेश पुणेकर आणि प्रणय या 2 आघाडीच्या फलंदाजांना त्यांनी बाद केलेला आहे. रियाज अराउंड विकेटनं.
हो, नो बॉल. यावेळेस संधी मिळाली निर्वी चॅम्पियन्सला, पण त्या संधीवर फक्त एकच धाव लिहिली होती. पण या 2 धावा मिळतील, नोची 1 आणि 1 विथ बॅट. धावसंख्या पोहोचते आता 5 आकड्यावर. अमित नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण सचिनना पाहतो. 2 लेफ्टी बॅटर्स. कालपासून मी ही स्पर्धा पाहतोय. लेफ्टी बॅटर्स खूप कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात या ॲडव्हेंचर प्रीमियर लीग मध्ये. आता हे 2 एकाच वेळी आलेत. गोलंदाजांसाठी थोडं सोपं असेल. जागा मिळाली आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉलला खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दुरून पोहोचतील. क्या बात आहे. जबरदस्त कॉल अमितचा, कारण अमितला ठाऊक होतं की बॉलिंग एंडला थ्रो होणार आहे, त्यामुळे त्यांनी कॉल दिला. तो कॉल स्वीकारला सचिनने. 2 धावा पळून पूर्ण केल्या. 2 धावांची झाली वाढ. धावसंख्या 7. मोठ्या फटक्यांसाठी कुठेतरी त्रासलेले आहेत फलंदाज आणि त्याचमुळे सिंगल डबलवर देखील प्राधान्य द्यायला हवं आणि त्याच गोष्टीवर काम करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. 5 चेंडूंचा खेळ संपला. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. अजून 1 बॉल बाकी आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, कारण या ठिकाणी डिजिटल स्कोरर आमचे अजय भारद्वाज, मॅन्युअल स्कोरर भीमपाल कांबळे, दोघांची मॅच होते स्कोरिंग. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका, कारण अंतिम सामना 4 षटकांचाच झाला पाहिजे, तरच ती मजा आपल्याला घेता येणार आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये कोण पोहोचते ते तर आता एक उत्तर तर याच सामन्यात मिळणार आहे, कारण या सामन्यात जिंकलेला संघ थेट अंतिम सामन्यात पोहोचणार आहे. आणि पाहूया त्यासाठी उमेदवार 2 आहेत, निर्वी चॅम्पियन आणि सेजल वॉरियर्स. शेवटचा बॉल असेल बाकी या पहिल्या षटकातला. धावसंख्या झालेली आहे 7. जिंकण्यासाठी 29ची गरज. पंच केले बॉलला. क्षेत्ररक्षक ओव्हरचे पोहोचतील बॉलवर. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचा. थ्रो थोडासा बॅटिंग एंडला उशिरा पोहोचतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि ज्या गतीने धावांचा पाठलाग करायचा होता त्याच गतीने या ठिकाणी धावांचा पाठलाग होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 9. जिंकण्यासाठी 27ची गरज. बॉल शिल्लक 18. चला लगेच नवीन गोलंदाज पाठवून द्या. थोड्या वेळापूर्वी चर्चा करताना विक्रांत यांनी सांगितलं की एक गोष्ट अंडरआर्म क्रिकेटची रिएंट्री. हे देखील रिएंट्रीचा फॉर्मॅट सुद्धा थोडासा खतरनाकच आहे, ज्यावर गुणवत्तेला प्राधान्य दिलं जात नाही. तुम्ही कितीही वेळा प्रवेश घेऊ शकता. काही स्पर्धा अशा आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला रिएंट्री, पण त्या ठिकाणी 3 षटकं 2 षटकं. त्याचमुळे हा देखील फॉर्मॅट आपण बदललेला आहे. नॉकआउट लीग स्टेज आपण या परिसरामध्ये वारंवार खेळवतोय. एक जेन्युअन क्रिकेट काय असं अंडरआर्मचं ते आपण ॲडव्हेंचर ग्रुपच्या वतीनं नेहमीच पाहत आलेलो आहोत. आणि आता ॲडव्हेंचर प्रीमियर लीगमध्ये देखील तेच जे व्यावसायिक स्पर्धांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं तीच व्यावसायिकता अंडरआर्म क्रिकेटमध्ये आणण्याचं काम ॲडव्हेंचर बॉईजच्या पूर्ण कमिटी मेंबर्सने केलेलं आहे. सेकंड ओव्हरसाठी बॉलर येत आहेत. थोडी चर्चा तर अजूनही चालू आहे, पण चर्चा करताना जास्त वेळ खर्च करू नका. आम्ही देखील आमचे शब्द जपून खर्च करतोय. आपण सुद्धा वेळ जपून खर्च करा अशी अपेक्षा आम्ही बाळगतोय. अक्षय साटम असतील तेव्हा ती सूट असते. अक्षय साटमला येतील, थोड्या वेळात जॉईन होतील. अक्षय काळे नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो फलंदाज अमित यादव. अमित खेळतात 3 वर, सचिन खेळतात 5 वर. चांगली पार्टनरशिप या दोघांची. तिसऱ्या विकेटसाठी जी आवश्यकता होती, कारण पहिल्या 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद झाल्यानंतर दडपण वाढण्याची शक्यता होती, पण त्या दडपणाला दुजोरा न देता चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळलाय तो म्हणजे सचिन आणि अमितने. अक्षय काळे पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. 27ची गरज. 18 चेंडू. ऑन ड्राईव्ह गॅपमध्ये आहे. पाहूया किती धावा मिळतील. या 2 धावा मिळतील. धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचते. 11 धावा. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 25ची. बॉल शिल्लक असतील 17. रियाज डेडिकेटेड प्लेअर आहेत आणि त्याचमुळे जरी गोलंदाजी त्यांची संपले, त्यांची भूमिका संपले, पण क्षेत्ररक्षक आणि एक मेंटॉर, एक दिग्दर्शक म्हणून देखील त्यांची भूमिका महत्वाची आहे. कॅप्टन तर आपली भूमिका अदा करतोच आहे. फुलटॉस ऑपॉर्च्युनिटी मिस. साजूक तुपातला लाडू होता, व्यवस्थित घेता आला नाही बॅटवर आणि त्याचमुळे येतो हा डॉट बॉल. प्रत्युत्तर मिळते अक्षय काळेचा. डॉट बॉल देखील या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये मुख्यत्वे जेव्हा आपण हा खेळ पाहतो डॉट बॉल्स मॅटर करतात. लय बिघडते फलंदाजांची. आणि यस एक्झॅक्टली जसा मी उल्लेख केला, डॉट बॉल आल्यानंतर फलंदाजांची लय बिघडते. लय बिघडले. क्लीन बोल्ड. फलंदाज होतोय बाद. बसतोय धक्का क्रमांक 3. निर्वी चॅम्पियन 11. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. आता कुणाल येत आहेत. पुन्हा एकदा या
सामन्यामध्ये चुरस निर्माण झालेले आहे. कित्येक सामने लास्ट बॉलपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याचमुळे आता हा सामना देखील त्याच दिशेने पुढे जातोय का पाहूया. पण आपण टॉस केला नाही, टॉस करायचा आहे GR वॉरियर्स. चला या कॅप्टन, दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणीच आहेत असं मला वाटते. तर GR13 वॉरियर्स आणि JK ग्रुप, चला टॉस आपण क्लिअर करूया विकी दादा, कारण तुम्हाला देखील वेळ मिळेल की तुम्हाला स्ट्रॅटेजी कशी आखायची आहे. तर दर्पण आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. टॉस घ्या आणि निर्णय कळवा आणि तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही आखून करू शकता, कारण खूप चांगला हा फॉर्मॅट आपण पाहतोय. 2 क्वालिफायर्स, 1 एलिमिनेटर आणि 1 फायनल असणार आहे. त्याचमुळे थोडासा पूरक वेळ मिळायला हवा प्रत्येक कॅप्टनला. चला जास्त वेळ घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये, आपण वारंवार त्या सूचना करतोय. अक्षय यांनी ग्लोव्ज घातले, कॅप्टन आहेत GR13 वॉरियर्सचे. चला ऑल द बेस्ट. 4 षटकांचा फॉर्मॅट. टेल इज अ कॉल फ्रॉम GR13 अँड नाणेफेक जिंकलेले JK ग्रुप. ओहो, मिडल स्टिक डाऊन. नाणेफेक JK ग्रुपने जिंकली आणि बाजी इकडे मारतोय अक्षय काळे. बॅक टू बॅक 2 विकेट्स. क्या बात आहे. खूप चांगलं पुनरागमन पाहायला मिळते सेजल वॉरियर्स. प्रतिस्पर्धी संघाला जर घाम फोडायचं असेल तर आपलं काम अचूक झालं पाहिजे आणि या ठिकाणी आतापर्यंत अचूक काम गोलंदाजांचं राहिलेलं आहे. आपण जर 3 फलंदाज पाहिले, भावेश 0वर गोल्डन डक, प्रणय 0वर गोल्डन डक आणि कुणाल 0वर गोल्डन डक, असे 3 गोल्डन डक आपण स्कोर शीटवर पाहतोय. पण आता निर्वी चॅम्पियन्स कडून देखील अचूक कामाची अपेक्षा आहे जर सेजल वॉरियर्स संघाला घाम फोडायचा असेल तर. आणि त्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत संजय, ज्यांनी खरं तर या स्टेजमध्ये आणलेलं आहे निर्वी चॅम्पियन्सला. संजय आज सोन्याचा चमचा घेऊन आलेले आहेत असंच मला सांगावंसं वाटतं. आणि पाहूया या कठीण परिस्थितीमध्ये संजय आपल्या संघाला चांगल्या स्थितीत घेऊन जाऊ शकतील का. धावसंख्या 11 झाले, जिंकण्यासाठी आवश्यकता 25ची. बॉल शिल्लक असणार आहेत 14 चेंडू, 25 धावांची गरज आहे. आणि आता पाहूया मैदानाच्या आतमध्ये अमित तर बाद झालेले आहेत, सचिन अजूनही टिकलेले आहेत. संजय त्यांना कशा पद्धतीने साथ देत आहे ते पाहूया. पण अक्षय काळे सुद्धा या ठिकाणी ब्रेस कंप्लीट करतात. बॅक टू बॅक 2 विकेट्स त्यांच्या नावावर आहेत आणि आता विकेट हॅट्रिकवर अक्षय काळे पोचलेले आहेत. आणि पाहूया या स्पर्धेतली क्वालिफायर नंबर 1ची हॅट्रिक कंप्लीट करणारे गोलंदाज ठरतायत का अक्षय काळे. थोडासा वेळ मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. क्वालिफायर नंबर 1 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ॲडव्हेंचर प्रीमियर लीग सीझन 3 मधली मागच्या पर्वाचा विजेता होता निर्वी 11. आणि पाहूया या ठिकाणी त्यांचा प्रवास कुठवर जाऊन पोहोचतोय. हो, ऑन साईडला खेळायचंय, पाय चालले नाही. जणू काय वाटलं होतं की पायांना खिळे ठोकलेले आहेत की काय. पाय चालणं आवश्यक आहे. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर अजून एक डॉट आलाय. फक्त 2 धावा अक्षय काळेने खर्च केलेल्या आहेत. शेवटचा 1 बॉल बाकी असेल या दुसऱ्या षटकातला. क्वालिटी बॉलिंग, फुलटॉस आहे, स्ट्रेट हिट, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे, पण त्या ठिकाणी बॉल कॅरी होत नाहीये. 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 3ऱ्या धाव्यासाठी प्रयत्न आहे आणि 3 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातील. आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते झाले 14. आवश्यकता जिंकण्यासाठी 22ची. बॉल शिल्लक असतील 12 चेंडू, 22 धावांची गरज. निर्वी चॅम्पियन्स 11. मित्रांनो, ही अंतिम लढत नाही आहे. नंतर अजून 3 लढती व्हायच्या आहेत आणि त्याचमुळे सामन्याचं आणि वेळेचं गांभीर्य ओळखताना आम्ही त्या सूचना वारंवार करतोय. काल आम्ही तुम्हाला कुठली सूचना केली नाही की वेळ कमी घ्या वगैरे वगैरे. तुम्हाला काल पूर्णतः सूट होती, पण आज मात्र ती सूट नसेल. त्या सूचना आम्ही वारंवार करत राहू, कारण बक्षीस समारंभ सूर्यप्रकाशात आपल्याला घ्यायचा आहे. दिशांत सुतार तुम्हाला ज्या काही नावाने उल्लेखित केले जाते, पण आम्ही ते करणार नाही. दिशांत सुतार आपल्याला VIP डाईसवर यायचंय. दिशांत सुतार, आपणास मी विनंती करतोय या. ते म्हणालेत की 5 मिनिटात तुम्ही आला नाही तर तुम्हाला त्या नावाने उल्लेखित केलं जाईल ज्या नावाने तुम्हाला ओळखलं जाते. तर दिशांत सुतार या, माझी विनंती आहे समालोचन कक्षामध्ये. चला मॅच ऑन करा, म्हणजे एका षटकात 2 षटकांचा ड्रिंक्स ब्रेक. क्या बात आहे, काय तरतूद आहे विकीजी. अंडरआर्म क्रिकेटमध्ये 2 षटकांचा ड्रिंक्स ब्रेक. ॲडव्हेंचर प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल. ज्या काही आंतरराष्ट्रीय घडामोडी असतात
तशाच पद्धतीच्या घडामोडी तुम्हाला या अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील. उष्णता जास्त आहे, पण मला असं वाटत नाही की या मैदानावर जेव्हा आपण या चिंचेच्या झाडेच्या खाली बसून समालोचन करतोय तर तितका थकवा जाणवत नाही. आणि संदीप सरांच्या गोड आठवणी या व्यासपीठाशी जुडलेल्या आहेत. ते देखील या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. नाही, कोणालाही येईल. ती वामकुक्षी आहे दुपारची. जेव्हा आपण दुपारचं भोजन केल्यानंतर समाधानाने बसलेलो असतो, अशा वेळेला वामकुक्षी तर येईलच. चला, मॅचवर रियाज जास्त वेळ होतोय. प्लीज 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 जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही कॅप्टन्सला मी विनंती करतोय, भावेश पुणेकर अँड रियाज, की आपण वेळ कमी घ्याल अशी अपेक्षा आम्ही बाळगतोय. तर नवीन गोलंदाज तिसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी येत आहेत प्रतीक मोरे. 12-22. फुल टॉस बॉल, स्ट्रेट हिट, क्षेत्ररक्षक पोचतील लॉंग ऑनच्या बॉलवर. थोडे चुकले, पण बॅकअप आहे, चांगला कलेक्शन. आणि या 3 धावा काय रोखू शकत नाहीयेत. आणि चौथ्यासाठी देखील प्रयत्न केले जातील. थ्रो चांगला आहे, फलंदाज बाद आहे. या मिळतील 3 धावा. 3 धावा ऍड होतील जिंकण्यासाठी. 11 चेंडू 19ची गरज. अकरा चेंडू 19ची गरज. 3 धावा तर मिळालेल्या आहेत. बघा, एक एक एफर्ट्स तुमचे काउंट केले जातील. खरं तर दोन्ही संघांना एक एक मौका मिळेल जरी पराभूत झाले तरी. पण का व्हायचं, ती रिस्क का घ्यायची? जर आपण बक्षीस पात्र फेरीत पोहोचतोय, फक्त 2 चषक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, पहिला क्रमांक आणि दुसरा क्रमांक. जर ही लढत जिंकले तर तुमचं बक्षीस पक्क होते. आणि म्हणूनच या सामन्याला विशेष महत्व आहे. फलंदाज बाद झाले संजय, आणि संजयच्या जागेवर जुगल पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, ज्यांची शरीर यष्टी षटकारांसाठी ओळखली जाते. आणि पाहूया त्यांच्या वतीनं तसा फायदा निर्वी चॅम्पियन 11 या संघाचा होतोय का? कारण बघा, लक्षात घ्या विकेट फॅक्टर. 5 विकेट डाऊन झालेत, 3 विकेट्स हातात आहेत निर्वी चॅम्पियन्सच्या. आणि पाहूया या ठिकाणी 3 विकेट्स वर कशा पद्धतीनं लक्ष केंद्रित केलं जाते गोलंदाजी करणाऱ्या सेजल वॉरियर्स या संघाचं. प्रतीक मोरे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. 1 धाव मिळेल अवांतराच्या स्वरूपातली. एका धावेने धावफलक पोहोचतोय 18 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आता 18 धावांची. 18 झाल्यात आणि 18 पूर्ण करायच्यात. यानंतर प्रतीक मोरे ओव्हर द विकेट जुगलसाठी. पुन्हा एकदा बॉल ग्रिपिंग चुकली, बॉल हातातून निसटला, बॉल क्रीज बॉक्सच्या पलीकडे पिच झालाय. त्याचमुळे नो बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आलाय. धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. दबाव तर प्रत्येकावर आहे, पण दबावाचा अभाव ज्याच्याकडे आहे तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भाव खाऊन जातो. आणि पाहूया तो भाव आता जुगल खातोय का, की एका बाजूला प्रतीक मोरे. आपल्या संघाची जबाबदारी दोघांनी उचललेली आहे. पूर्ण कोण करेल येणारा काळ ठरवणार आहे. 11 चेंडू 17 धावांची गरज. चांगला बॉल, बॅट अँड पॅड मधला उचलला, काव कोणाला गो. हो, गणेश चुकले. वन ऑफ द बेस्ट फिल्डर या परिसरातले अंडरआर्म फॉर्मॅटचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांच्या यादीमध्ये गणेश साठम येतात. पण त्यांच्या हातातून झाली चूक. 1 शॉट म्हणजे या 2 धावा फक्त मिळतील. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते आता 21 या आकड्यावर. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ड्रॅग करणं आवश्यक आहे. जर त्या गोष्टी तुमच्याकडून झाल्या नाही तर ऊर्जाचा तुम्ही जो वापर केलाय तो वापर मात्र तुम्हाला तितका फायदा देऊन जाणार नाहीये. आता जिंकण्यासाठी आवश्यकता 15 धावांची. बॉल शिल्लक असणार आहेत ते म्हणजेच 10 चेंडू 15 धावांची गरज. निर्वी चॅम्पियन 11. 10-15 असं कॅल्क्युलेशन आहे. आणि पाहूयात या कॅल्क्युलेशनवर कशा पद्धतीनं काम उभय संघांकडून केलं जाते. आता पंचांच्या उजवीकडून प्रतीक मोरे तयार. अराउंड विकेट. बॅकफुटला गेले, पंच केले बॉलला, गॅपमधून बॉलला बाहेर काढला. क्षेत्ररक्षक कव्हरच्या पोस्टिल बॉलवर चांगलं कलेक्शन. थ्रो देखील तितकाच चांगला बॉलिंग एंडला. आकाश चव्हाण, क्या बात आहे. इतक्या चढ उताराच्या मैदानामध्ये बॉलवर व्यवस्थित पोहोचून योग्य त्या एंडला अचूक थ्रो करणं आवश्यक आहे. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. 9 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 13ची. 9 balls 13. सामना चांगला रंगलेला आहे. खरं तर हीच अपेक्षा प्रत्येक प्रेक्षकाची असते आणि हीच अपेक्षा प्रत्येक समालोचकाची असते की सामना कोणीही जिंको पण शेवटच्या बॉलपर्यंत ती लढत जायला हवी. आणि तीच चुरस या ठिकाणी पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये देखील मोठ्या धावसंख्येचा पाठलाग अचूकतेने झालेला आहे. पण आजच्या दिवसामध्ये 40, 45, 50चा पाठलाग सुद्धा होत नाहीये.
कारण या ठिकाणी थोडा दबाव आहे. जेव्हा लीग स्टेजचे सामने असतात अशा वेळेला तुम्हाला माहिती आहे की आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. तुम्ही थोडेसे आरामात खेळता, कॅज्युअल खेळता, पण आता मात्र प्रतिष्ठापणाला लागले असताना, वर्षातून एकदा ही संधी मिळालेली असताना जिंकायचंच आहे, तो काही अंशी दबाव तुमच्या खेळावर पडतो. बॅकफुटला गेले पुन्हा एकदा, त्यांची स्टाईल तीच ठेवली आहे पंच करण्याची, पण पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल कव्हर करेपर्यंत 2 धावा मिळतील. या 2 धावा देखील खूप महत्त्वाच्या आहेत. जसा मी दुपारीच उल्लेख केला होता की गणित सोडवण्याची पद्धत जर अचूक असली तर उत्तर अचूकच मिळणार आहे. या ठिकाणी पद्धत खूप चांगली फलंदाजांची पाहायला मिळते. 8 चेंडू 11ची गरज. 8 बॉल 11. प्रतीक मोरे प्रयत्न करतायत विकेटचा शोध घेण्यासाठी. हो बॅटची इनसाइड एज बॉल मागे मिळेल 1 धाव. एका धावेची वर धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 7 चेंडू 10ची गरज. शेवटचा 1 बॉल बाकी आहे अजूनही. 7 बॉल 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. जुगल मैदानाच्या आतमध्ये आहेत, खेळतायत 2 वर. पण एका बाजूनं मी सचिनचं कौतुक या निमित्ताने करेन की आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर त्यांनी मोठ्या फटक्यांसाठी न जाता ग्राउंड स्ट्रोकवर जास्तीत जास्त भर दिलेला आहे आणि त्यासमोर एक चांगली धावसंख्या वेग पकडू लागलेली आहे. पडता विकेटचा शोध. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स पहिल्या 2 चेंडूवर. अक्षय काळेच्या षटकामध्ये 2 चेंडूवर 2 विकेट. बाकी मात्र कुठेतरी अजूनही विकेटचा शोध अपूर्ण राहिलेला आहे या षटकामध्ये प्रतीकचा. स्ट्रायकिंग एंडला सचिन. 7-10. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल वाईड. या ठिकाणी बघा 1-1 धाव महत्वाची आहे आणि अशा वेळेला जेव्हा आपण बॉल आणि रनचा डिफरन्स कमी असतो अशा वेळेला गोलंदाजांना अजून सतर्क राहावं लागतं. पण या ठिकाणी वाईट बॉलचा फायदा होतोय निर्वी चॅम्पियन्सला. धावसंख्या पोहोचते 27 वर. जिंकण्यासाठी 7 चेंडू 9 धावांची गरज. 7 बॉल्स 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रतीक अजूनही थोडं लक्ष केंद्रित करतोय क्षेत्ररक्षकांवर की क्षेत्ररक्षण अचूक राहिलंय की नाही, कुठल्या झोनमध्ये फलंदाज खेळेल. ड्राईव्ह केलं बॉलला, मिड ऑफला क्षेत्ररक्षक. क्या बात आहे. अचूक क्षेत्ररक्षण, अचूक थ्रो. मिळते फक्त 1च धाव. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली 28. आवश्यकता 6 चेंडू 8 धावा. 6 बॉल्स अँड 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. देऊया डीजे HM ला संधी. बोलवत आहेत. शा 6 चेंडू 8ची गरज आहे. हा सामना पुन्हा एकदा शेवटच्या क्लायमॅक्सवर आलेला आहे. बघा चित्रपटाची सुरुवात मिस झाली तरी चालेल पण क्लायमॅक्स कोण मिस करत नाही. जोपर्यंत नावं येत नाही तोपर्यंत कोणी सिनेमा हॉल सोडत नाही आणि आता शेवटच्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत. आणि त्याचमुळे प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने आपल्या घरच्या खुर्च्या घेऊन आलेले आहेत की आयोजकांनी दिलेत. आयोजकांच्या खुर्च्या. चंद्रपाडा परिसर क्रिकेटपटूंसाठी ओळखला जातो आणि मुख्यत्वे अंडरआर्म क्रिकेटसाठी चंद्रपाडा परिसर ओळखला जातो. छोटा क्रिकेटपटू आगामी काळामध्ये तुम्हाला याच मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. पण आता या मैदानाचं स्वरूप कसं असेल त्या वेळेला त्यावर ते अवलंबून आहे. शेवटच्या षटकासाठी बॉलर येत आहेत विरेश चौगुले. 6 चेंडू 8ची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत सचिन. पहिला बॉल जाऊ दिला. सचिनचं तंत्रशुद्ध आकलन फायदा देऊन जाते. त्यांना माहिती आहे की बॉल वाईडलाईनच्या पलीकडून जाणार आहे. छेडखानी करण्याचा ते प्रयत्न करत नाही. 6 चेंडूमध्ये 7ची गरज. 6 बॉल्स अँड 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. बॉल तयार विरेश. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. इनसाइड आउट. पुन्हा एकदा अप्रतिम क्षेत्ररक्षण पण बॉल गॅदर होणं आवश्यक आहे. विरेश हा बॉल गॅदर करणं आवश्यक आहे. क्षेत्ररक्षक जीवतोड मेहनत घेत आहेत पण या ठिकाणी गोलंदाजाने सुद्धा बॉल गॅदर करून स्टंपला कनेक्ट करणं आवश्यक आहे. मोका मिळाला होता धावचीच्या स्वरूपात बाद करण्याचा, पार्टनरशिप ब्रेक करण्याचा, पण या ठिकाणी मोका हातातून सुटलेला आहे. 2 धावा मिळाल्या. 2ची वाढ धावसंख्या पोहोचते आता 31 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 5 चेंडू 5 धावांची गरज. 5 बॉल्स 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. आतापर्यंत आपण ही मेहनत का घेतली या गोष्टीची जाणीव ठेवून तुम्हाला आता खेळायचं आहे आणि विरेशच्या वतीनं तसा प्रतिकार पुढच्या चेंडूवर पाहायला मिळेल का. स्ट्रायकिंग एंडला असेल सचिन. ड्राईव्ह केलाय बॉलला. मिड ऑनला क्रॉस करत बॉल मागे जातोय. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत आरामात 2 धावा पूर्ण होत आहेत. 2ची वाढ 2च्या वाढीत धावसंख्या पोहोचते आता 33 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 4 चेंडू 3ची गरज आहे. जर मनात आणलं तर मनातलं स्वप्न सुद्धा पूर्ण करता येऊ शकतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये सचिन करतोय आपल्या संघासाठी. निर्वी 11 साठी विरेशचं आव्हान कशा पद्धतीने उचलतोय पाहूया.
हवेत आहे बॉल. घोषांकी क्षेत्रामध्ये स्कोर लेवल झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 35. 3 चेंडू 1 ची गरज. 3 balls and 1 run required to win. काय सुरुवात दिली होती रियाजने. पहिल्या 2 चेंडू व 2 विकेट्स. कोणाला बाद केलं होतं? भावेशला. कोणाला बाद केलं होतं? प्रणयला. पण त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा अक्षयचं षटक, ज्यामध्ये फक्त 5 धावा आणि 2 विकेट्स. पण त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 13 आल्या आणि विरेच्या या षटकामध्ये आतापर्यंत 7 आलेले आहेत. तर आता जिंकण्यासाठी एका धावेची गरज. 3 चेंडू बाकी, एका धावेची गरज. आता शेजारी फलंदाजाचे वाढतील, म्हणजे ते काय सांगण्याची गरज नाहीये. शेवटची 1 धाव पूर्ण करायची. 3 चेंडू 1 ची गरज. चांगला खेळ सचिनचा पाहायला मिळाला. हलक्या तरी बॉलला प्लेस केला आणि नो डाऊट अबाउट इट, मी स्कोरशीटवर बघतच नाहीये, पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजेच सचिनला. सचिन येतील आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारतील आणि अंतिम फेरीत पोहोचलेला आहे निर्वी चॅम्पियन 11. कॉंग्रॅच्युलेशन.